नमस्कार, मी बसवंत पाटील शेळगावकर। आजचा हा विशेष संवाद सत्र। आजच्या या विशेष संवाद सत्रामध्ये आपण नांदेड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ तसेच केशविकार तज्ञ आणि लेझर उपचार तज्ञ डॉक्टर राहुल राचेवाड सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर राहुल राचेवाड सर यांच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांचे त्वचा विकार असतील, केश संदर्भात काही समस्या असतील किंवा सौंदर्य जे काही उपचार आहेत त्या उपचारावर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उपचार देत आहेत। तर आजच्या या संवाद सत्रामध्ये या सर्व समस्याबद्दल, सर्व प्रश्नांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर आज या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर राहुल राचेवाड सर। सर आपलं नमस्कार, नमस्कार, स्वागत आहे या संवाद सत्रामध्ये। नमस्कार सर, आपण पाहतोय की आज नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही इथं कार्यरत आहात आणि अनेकांच्या समस्या तुम्ही त्वचाच्या असतील, केसांच्या असतील किंवा सौंदर्या संदर्भातील काही समस्या असतील ते सोडवत आहात। तर पहिल्यांदा मला थोडंसं विचारायचं आहे तुम्हाला, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण जे पांढरे कोड असतात जे की रुग्णांमध्ये अतिशय गंभीर समस्या ते वाटते आणि त्यातल्या त्यात आपण तरुणांमध्ये जर पाहिलं तर तरुणांमध्ये जर ती समस्या असेल, एखाद्या महिलांमध्ये असेल, एखाद्या पुरुषांमध्ये असेल, तर त्यांचे लग्न सुद्धा जुळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती त्या पांढऱ्या कोडमुळे होते। त्याच्यावर उपचार तुम्ही कशा स्वरूपात करता आणि खरंच त्या उपचारानं तो रुग्ण कायम स्वरूपी बरा होईल का? हा एकदम गंभीर प्रश्न आहे आणि याला आपण पांढरा कोड किंवा इंग्लिशमध्ये आपण विटिलिगो असं म्हणतो। ठीक आहे, आणि हा प्रश्न एवढा गंभीर आहे की प्रत्येक घरामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये एक सोशल स्टिग्मा बनलेला आहे। म्हणजे बेसिकली पांढरा कोड म्हणले की प्रत्येक जण घाबरतो, अरे याला पांढरा कोड आहे। एखाद्या घरामध्ये एखादी मुलगी असेल तर तिचं लग्न होत नाही, एखाद्या घरामध्ये मुलगा असेल तर त्यांच्या घरी कोणी मुली द्यायला तयार होत नाहीत। त्याच्यामुळे हा एक प्रकारचा त्वचेचा रोग नसून हा एक सोशल स्टिग्मा बनलेला आहे। पण या विटिलिगो किंवा पांढरा कोडावर आजच्या युगामध्ये खूप चांगले उपचार आलेले आहेत। जसे की आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये, आम्ही जेव्हा ट्रीट करतो पेशंटला, जेव्हा ट्रीटमेंट आपण स्टार्ट करतो तेव्हा आपण काही टॅबलेट्स, लोशन्स, क्रीम त्या स्वरूपात आपण स्टार्ट करतो। त्याच्यासोबत काही पेशंटला आम्ही फोटोथेरपी म्हणून एक लाईटची थेरपी असते, त्याचा पण आपण सोबत ॲडज्युव्हंट ट्रीटमेंटमध्ये स्टार्ट करतो। आणि काही पेशंट्समध्ये, जसं की तुम्ही जो प्रश्न म्हणला की लग्न होत नाही, त्या पेशंटला समजा त्याचे काही हे आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, समजा काही लोकल लिमिटेड एरिया जर असेल किंवा फेस आहे, जेव्हा उघडा पार्ट आहे आणि तो त्या पेशंटला जर तो नको असेल तर आपल्याला एक 3 ते 6 महिन्यामध्ये विटिलिगोचा पूर्णपणे व्यवस्थित ट्रीटमेंट करून बरा करता येतो आणि विदिन 6 महिन्यामध्ये तो विटिलिगो पूर्ण 100%, ऑलमोस्ट 100% पण चांगला येतो। असे आम्ही बरेच रुग्ण किंवा पेशंट्स त्याच्यावर उपचार करून एकदम चांगल्या स्वरूपात त्यांचे लग्न झालेत, त्यांना नंतर मुलं झालेत। त्या याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की जसं ॲडव्हान्स प्रोसिजर आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय, हे मेलानोसाइट ट्रान्सप्लांट म्हणून असतं, दॅट इज अ नॉन कल्चर मेलानोसाइट ट्रान्सप्लांट। मी एक 2 मिनिटाची त्याची एक माहिती देतो तुम्हाला। त्याच्यामध्ये बेसिकली एक 3 ते 4 घंट्याची ते प्रोसिजर आहे। त्याच्यामध्ये आपण चमडीचा थाईजवर म्हणा किंवा बटॉक्सवर म्हणा किंवा लोअर लेगवरचा एक चमडीचा पातळ थर आपण काढतो आणि त्याच्यामधले जे सेल्स असतात याच्यामध्ये आपण सांगू इच्छितो की इथं या लेवलला कलर सोडणाऱ्या ज्या पेशी असतात ते पेशी आपण त्या लेअर पासून सेपरेट करतो, त्याला म्हणतात मेलानोसाइट। आणि त्या मेलानोसाइट आपण सेपरेट करून त्या फक्त मेलानोसाइट जिथं पांढरा डाग आहे तिथं आपण डम ॲब्रेजन करतो, म्हणजे तिथली त्वचावरची आपण घासून तिथं पिन पॉईंट ब्लिडिंग आली तर ते पेशी तिथं एक प्रोसिजरद्वारे एक 3 ते 4 घंट्याच्या प्रोसिजरमध्ये ते पेशी सेपरेट झाल्यावर तिथं आपण पेशी टाकून त्याला पॅक करतो आणि आफ्टर 48 आवर्स त्या पेशी तिथं स्किनमध्ये जातात आणि नंतर जेव्हा उपचार आपण स्टार्ट करतो एक 15 डेजला आपण ड्रेसिंग काढतो, 7-7 दिवसामध्ये 2 ड्रेसिंग करून नंतर
15 डेजपासून आपण त्यांना फोटोथेरपी द्यायला चालू करतो, लाईटची थेरपी. आणि आपण बघता बघता 1 महिन्यात 2 महिन्यात तिथं चेंजेस दिसायला लागतात. आणि विदिन असं झालं की 3 महिन्यात 4 महिन्यात 5 महिन्यात 95 to 99% पेशंट तिथं त्या भागामध्ये कलर आलेला आहे त्या पेशंटला आणि ते रिलीफ भेटून जाते. आणि असे बरेच पेशंट झालेत की त्यांचे 6 महिन्यामध्ये नंतर त्यांचे लग्नसुद्धा झालेत आणि ज्यांचे घरी जो प्रॉब्लेम होता तो ऑलमोस्ट सॉल्व झालेला आहे. आणि असे मला सांगायला खूप चांगलं वाटते की आम्ही असे एक 15 ते 18 मुलींचे लग्न, ज्यांचे लग्न मोडलेत, लग्न होत नव्हते आणि त्यांचे आई वडील पैसा असला तरी किंवा नसला तरी एवढे परेशान होते त्या गोष्टीमुळं की आज त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य येतं, तर ते स्मित हास्य बघितल्यावर मग मला असं वाटते की आपली प्रोसिजर आणि त्यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते बघून आम्हाला वाटते की आमचं कुठं ना कुठं त्या प्रोसिजरला किंवा त्या याला उपचाराला कुठं ना कुठं आम्हाला हे भेटलं त्याचं. नक्कीच सर, तुमचं उपचार आणि तुमच्या उपचारातून अनेक लोकांना समाधान भेटला हा महत्त्वाचा समाधान भेटला प्रश्न आहे. खरंच सर, तुम्ही तो ट्रीटमेंट केलात आणि अनेकांना करतायत, खरंच तो महत्त्वाचा विषय आहे. पण त्याचबरोबर आपण पाहतोय की तुम्ही केशविकार तज्ज्ञ पण आहात. तर अनेक लोकांना अर्धटक्कल असे काही केस गळती होते, त्यांच्या डोक्यावरती अर्धटक्कलचा जो काही आपल्याला दिसून येते. तर अशा पेशंटला त्यांच्या ज्या केस संदर्भात जे काही समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही कसं उपचार करता? केसांबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये जसं की मुलांमध्ये एक पॅटर्न असतो, जसं आपण मेल पॅटर्न म्हणतो, फिमेलमध्ये जसं फिमेल पॅटर्न म्हणतो. तर मुलांमध्ये जो मेन प्रॉब्लेम आहे तो अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असतो बेसिकली. आणि अँड्रोजेनिक ॲलोपेशियामध्ये जसं अर्धटक्कल पडते किंवा समोरचा भाग जातो, स्लोली जसं वय वाढते. आणि आजकाल ते ही समस्या खूप अर्ली येत आहे. म्हणजे आम्ही पहिलं बघत होतो की 24, 26, 28च्या, आता तर जस्ट 18 वर्षापासून मुलांना केस गळायला चालू झालेत आणि त्यांना टक्कल पडायला पण चालू झाले. मग जेवढं आपण अर्ली ट्रीटमेंट जेवढं स्टार्ट करू तेवढं ते पेशंटला चांगलं असते. त्याच्यामध्ये नवीन खूप गोष्टी आलेल्या आहेत, नवीन खूप प्रोसिजर्स आलेत. जसे की आपण केसांना लवकरात लवकर केस गळणं थांबवण्यासाठी आपण लोशन देतो, टॅबलेट्स देतो. त्याच्याबरोबरच आपण त्याच्या साईड बाय साईड आपण PRP म्हणून प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणून एक थेरपी करतो, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं ब्लड काढतो आणि त्याला सेंट्रिफ्यूज करून तो त्याच्यातले ग्रोथ फॅक्टर्स हे डायरेक्टली केसांच्या मुळाशी देतो इथे. त्याच्यामुळे केसांची वाढ, केसांची लॉंगिटिव्हिटी, केसांचं केरॅटिन लेवल खूप चांगल्या प्रमाणात वाढते आणि केस खूप लॉंग टर्मपर्यंत चांगले राहतात. आणि त्याच्याचबरोबर नवीन काही रेडीमेड सोल्युशन्स आलेत, जसं मिझोथेरपी म्हणतो त्याला आपण, किंवा ड्युटास्टेरॉइडचे इंजेक्शन्स आले. त्याच्यानंतर आमच्याकडे असं GFC आहे. GFC एक नवीन आणखी एक प्रक्रिया आहे, जसं PRP सारखंच आपण त्याला ट्रीट करतो. आणि जसं आणखी एक आपण काही पेशंट असे असतात की ज्यांना आपण एक स्टेजच्या नंतर, जसं ग्रेड 7, ग्रेड 6 ॲलोपेशियामध्ये काय होते की पूर्ण टक्कल पडते. त्या याच्यामध्ये काय होते की आपल्याला ट्रान्सप्लांटशिवाय ऑप्शन राहत नाही. जेव्हा आपण विचार करतो की मग कोणी म्हणतात की सर आम्ही भरपूर ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला काहीच फरक पडला नाही, तर आपण त्यावेळेस जेवढं अर्ली आपण ट्रीटमेंट स्टार्ट करू केसांची, तेवढं त्या पेशंटला बेनिफिट होते. आणि त्याच्यासोबत आपण त्या प्रोसिजरचा उपयोग घेतला तर खूप त्याचा बेनिफिट आम्हाला पेशंटमध्ये आढळून आले. आणि ज्यावेळेस एक लेवल येते की ज्यावेळेस ग्रेड 6, ग्रेड 7च्या वर ते केस पूर्णपणे टक्कल दिसायला लागतो, त्यावेळेस आपल्याला फक्त हेअर ट्रान्सप्लांट एक ऑप्शन राहते. हेअर ट्रान्सप्लांटबद्दल म्हणायचं गेलं तर खूप सारे मिथ्स आहेत की जसं आपण कॉमन लँग्वेजमध्ये आम्हाला पेशंट म्हणतात की सर मला हेअर ट्रान्सप्लांटची भीती वाटते. तर आम्ही डे टू डे लाईफमध्ये पेशंट इथं आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो आणि म्हणतात की सर हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावर आम्हाला ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाही किंवा आम्हाला जीवाला धोका आहे का, आणि त्याच्या हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर पूर्ण सगळे केस नंतर आणखी निघून जातात का, असं बिलकुल काहीच होत नाही. हेअर ट्रान्सप्लांट एक सिम्पल साधी प्रोसिजर आहे, 1 डे प्रोसिजर आहे आणि तुम्ही 3ऱ्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. एवढं सोपी प्रोसिजर आहे.
हेअर ट्रान्सप्लांटमध्ये बेसिकली म्हणायला गेलं तर आपण कुठं करायचं, कधी करायचं आणि का करायचं, हा प्रश्न जेव्हा येतो. हेअर ट्रान्सप्लांट का करायचं? एखादा पेशंट म्हणतो की सर आम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, पण आता तुमचे केस ऑलरेडी चांगले असतील तर हेअर ट्रान्सप्लांट करण्याची गरज नाही. हे आम्ही सांगतो की बाबा ज्यावेळेस तुम्हाला नीड आहे हेअर ट्रान्सप्लांटची त्यावेळेस आपण योग्य वेळेमध्ये त्यांना हेअर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे. आणि कधी करायला पाहिजे याचं एक प्रोटोकॉल आहे की आपण समजा ग्रेड 4 ग्रेड 5च्या नंतर जेव्हा केस विरळ व्हायला लागतात आणि ज्यावेळेस टक्कल दिसायला लागते त्यावेळेस आपण अर्ली स्टेजमध्ये जरी हेअर ट्रान्सप्लांट केलं तरी त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होते. त्याचं रिझन असं आहे की काही लोकांचं एक मिथ आहे की सर आमचे सगळे केस निघून गेल्याच्या नंतर एकदाच आम्ही काय ते ट्रान्सप्लांट करतो. तर आम्ही असं म्हणतो की बाबा तुम्ही तसं करू नका. त्याचं मिनिंग काय की जेव्हा ते एक स्टेज येते दुसऱ्या जेव्हा ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये केस असतात की थोडे थोडे केस दिसायला लागतात, ती जी डेन्सिटी असते तेव्हा जे केस असतात ते ट्रान्सप्लांटच्या नंतर सुद्धा तेवढी डेन्सिटी येत नाही. आपण 1 by 1 मध्ये 35 हेअर्स फक्त टाकू शकतो. आपण समजा ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये 60-70 हेअर्स असतात 1 by 1 सेंटीमीटरमध्ये, तर ट्रान्सप्लांटच्या नंतर 35च्या पेक्षा जास्त टाकू शकत नाही. कारण की जर खूप दाट टाकायचा जर प्रयत्न केला तर ते पूर्ण फेल्युअर जाण्याचा त्याला चान्सेस असतात. त्याच्यामुळे एक थोडंसं गॅपमध्ये ठेवावं लागते. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर जसं नॅचरल हेअर्स असतात तेवढे न येता थोडेसे कमी प्रमाणात येतात पण चांगल्या पद्धतीने येतात. आणि कुठे करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे इन द सेन्स की तुम्ही वेल सर्टिफाईड डॉक्टर्स जिथे रेग्युलर डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. आता आजकाल असं झालं आहे की कोण डेंटिस्ट लोक आहेत, कोणी एक 6 महिन्याचा कोर्स करतात, BMS लोक आहेत की 6 महिन्याचा मुंबई पुण्यामध्ये कोर्स करतात आणि त्यांचं कुठंतरी छोट्या याच्यामध्ये हे करतात, तिथं हायजिनिक कंडिशन नसते. आता रिसेंटली 1-2 कानपूरमध्ये का UP मध्ये एक रिसेंट घटना घडली त्याच्यामध्ये 2 यंग मुलं डेथ झाले बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस, लॅक ऑफ नॉलेज त्याला म्हणता येईल. हेअर ट्रान्सप्लांट एवढी पण सिंपल साधी असं नाही की कुठेही करता येईल तुम्हाला. त्याला एक प्रॉपर जागा लागते, प्रॉपर OT लागते जिथं डॉक्टर्स असतात, त्याला फ्री ऑफ इन्व्हेस्टिगेशन करावं लागते, तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का मेडिकल फिटनेस घ्यावा लागतो. त्याच्यानंतर मग ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर नुसतं ट्रान्सप्लांट करून सोडून द्यायचं नाही पेशंटला. आपल्याला ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर आपल्याला त्या पेशंटला 6 महिने आम्ही जसं एखादं रोपटं लावलं जसं सुरुवातीला 1 महिना आपण त्याला काळजी घेतो तसं आम्ही डे टू डे लाईफमध्ये त्या पेशंटला कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो की तुम्हाला 4 दिवसानंतर काय करायचं आहे, 5 दिवसानंतर काय, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर काय करायचं, 1 महिन्याच्या नंतर मग जेव्हा PRP स्टार्ट करतो आपण, आम्ही तर पेशंटला सांगतो की तुम्ही कंपल्सरी PRP करा 5 ते 6 सेटिंग. त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण एखादा ट्रान्सप्लांट करतो, एखादी बी लावतो, नुसतं पाणी दिलं तर जमते का? बीला नाही जमत. त्याच्यासोबत थोडंसं खत दिलं तर ते रोप पण चांगलं येईल, त्याला फळं पण छान लागतील. त्याच वेळेनं PRP तसंच काम करते. जे ग्रोथ फॅक्टर्स जेव्हा आपण ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर जसं ग्रोथ फॅक्टर्स त्या पेशीला पाहिजे असतात, हेअर मॅट्रिक्स सेलला आणि त्या रूटला जसं पाहिजे असते तसं ती रूट मजबूत येण्यासाठी, ते केस मजबूत येण्यासाठी समोरचे 6 महिने ट्रीटमेंट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रॉपरली डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच करायला पाहिजे, रॅदर दॅन की तुम्ही कुठेतरी केलं आणि निघून गेलं नंतर केस येतील असं बिलकुल नाही. खूप लोकांचे फेल्युअर याच्यामुळंच होतात की त्याचा लॅक ऑफ तुमचं फॉलोअप राहतो आणि तुम्हाला जशी डेन्सिटी पाहिजे, जसं तुम्हाला लुक पाहिजे तसा लुक येत नाही. आणि नंतर काय होते की तुम्ही अरे जाऊ दे आता ट्रान्सप्लांट झालं सोडून टाकायचं असं, आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह हे होते त्या ट्रान्सप्लांटबद्दल. तर हेअर ट्रान्सप्लांट एक खूप छान प्रोसिजर आहे. फक्त चांगल्या ठिकाणी डर्मॅटॉलॉजिस्टकडेच किंवा प्लास्टिक सर्जनकडे जिथे वेल क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत आणि त्यांची टीम प्रॉपर चांगली काम करते त्या डॉक्टर्सकडे तुम्ही करू शकता. आणि केसांबद्दल आणखी एक आजकाल ते चायचं एक प्रमाण एक नवीन त्याला ॲलोपेशिया एरिएटा म्हणतात. आमच्याकडे लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत, मुलं असू दे, मुली असू दे, बायका असू दे किंवा लहान मुलं असू द्या, त्यांच्यामध्ये अचानक एवढ्या भागामध्ये 2-3 स्पॉटला पूर्ण केस निघून जातात. आपण त्याला ॲलोपेशिया एरिएटा म्हणतो किंवा त्यांना आपण
खेड्याच्या भाषेमध्ये आम्ही चाय लागलं म्हणतो, चाय किंवा उंदरी लागणे. मग त्याच्यामध्ये काही खेड्यामध्ये आमच्याकडे येण्याच्या पूर्वीच ते जमाल गोटा लावतात किंवा काही म्हणजे प्रयत्न करतात की काहीतरी लावून केस येतात का. बिलकुल तसं येत नाही. इट्स ऑटो इम्युनो डिसीज आहे तो. चाय हा प्रकार एकदम कॉमन आहे आणि खूप सोप्या पद्धतीने 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण केस येतात. आणि सिम्पल्स काही इंजेक्शन्स आहेत, काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण केस यायला हेल्प होते. केसाबद्दल ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरं काही नक्कीच खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि खूप कमी शब्दामध्ये तुम्ही सांगितलात, कारण हा खूप मोठा प्रश्न आज अनेक तरुणांपुढे दिसतोय, भरपूर तरुणांपर्यंत आहे. तर खूप सोप्या भाषेत तुम्ही सांगितलात आणि अनेकांना त्यांचे काही प्रश्न असतील त्याचे प्रश्न क्लिअर पण झालेले आहेत या प्रश्नातून. तर सर आपण पाहतोय की आता जे काही महिला असतील किंवा पुरुष असतील, बरेच अपघात झाला असेल किंवा अपघातामध्ये काही स्क्रेच आले असतील किंवा महिलांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क येतात, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा एक प्रश्न उपस्थित हे कमी होते की नाही किंवा याच्यावर उपचार होते की नाही, त्या पेशंटमध्ये तुम्ही कसं उपचार करता? हां, हे एक अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि जसं तुम्ही म्हणलं की स्ट्रेच मार्क किंवा ॲक्ने स्कार म्हणजे एकदम कॉमन आहे सगळ्या मुलींमध्ये, यंग एजमध्ये. ॲक्ने स्कार येण्याचं रिझन असं आहे की काही ॲक्ने स्कार्स पिंपल्स आल्याच्या नंतर खड्डे सोडून जाते. काही वेळेस चिकन पॉक्स जसं काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं स्कारिंग पडते. काही वेळेस असं होते की ॲक्सिडेंट होतो, चेहऱ्यावर विद्रूप निशाण येतात किंवा आपण जेव्हा टाके मारतो, टाके पडल्याच्या नंतर त्याचे विद्रूप निशाण येतात, म्हणजे ते परमनंट असतात. तर आणि किंवा मग जेव्हा प्रेग्नन्सी झाल्याच्या नंतर जो स्ट्रेच मार्क पडतो, काही लोकांमध्ये काही मुली आहेत किंवा काही मुलं आहेत, सडन वेट लॉस किंवा सडन वेट गेन झाल्याच्या नंतर स्ट्रेच मार्क पण पडतात. तर अशा वेळेस आपल्याला मल्टिपल लाईन ऑफ ट्रीटमेंट्स आहेत त्याला आणि अत्यंत चांगले उपाय आहेत त्याच्यामध्ये. आता नवीन याच्यामध्ये म्हणता येईल आपल्याला फ्रॅक्शनल CO2 लेझर करता येते. फ्रॅक्शनल CO2 लेझर हे एक ॲडव्हान्स लेझर आहे ज्याच्यामध्ये आपण खड्ड्यावर त्याची प्रक्रिया करतो. आम्ही तुम्हाला काही व्हिडिओज पण दाखवू त्याच्याबद्दल. आणि त्याच्या ॲक्ने स्कारवर ते प्रभावी ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर चिकन पॉक्सवर होते प्रभावीप्रमाणे कमी होते. ॲक्सिडेंटल जे स्कार्स असतात त्या स्कारिंगमध्ये आपण 2 ते 3 सेटिंगमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% पर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतो, म्हणजे खूप कमी होतात. म्हणजे असं दुरून बघितलं तर लक्षात सुद्धा येणार नाही की याचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि खूप जवळून बघितलं तर थोडे निशाण राहतात. एक 60 ते 70% आपल्याला कोणत्याही प्रकारची स्कारिंग असू द्या, जसं खड्डे असू द्या किंवा ओपन पोर्स असू द्या किंवा स्ट्रेच मार्क असू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त लेझर नाही, याच्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये कंबाईनमध्ये PRP सुद्धा करता येते. जसं डोक्यामध्ये आपण PRPचं बोललोय तसं चेहऱ्यावर सुद्धा PRP करता येते. खड्ड्यांमध्ये आपल्याला सबसिशन म्हणून एक टेक्निक असते ज्याच्यामध्ये निडल तुमच्या डर्मिसमध्ये हे करून आपण तिथं प्रक्रिया करतो आणि तुमचे स्कारमधले जे फायब्रस बँड आहेत ते ब्रेक करतो, त्याच्यामुळे खड्डे भरून येतात. ते एक आहे. त्याच्यानंतर आपल्याला MNRF म्हणून एक चांगली ही प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आम्ही निडलिंगचा उपयोग करतो. निडलनं सुपरफिशियली ब्रेक करून त्यानंतर हील झाल्याच्या नंतर ते खड्डे खूप चांगल्या प्रकारे भरून येतात. आणि काही वेळेस आपल्याला सिंगल थेरपी मुळे पण खूप छान रिझल्ट्स येतात. काही वेळेस आम्हाला जसं आमचं पेशंट फर्स्ट सेटिंग सेकंड सेटिंगच्या नंतर आम्हाला कंबाईन सुद्धा करता येते. आपल्याला PRP सोबत कंबाईन करता येते, सबसिशन सोबत कंबाईन करता येते, MNRF सोबत कंबाईन करता येते. आणि प्रत्येक पेशंटचा हा वेगवेगळा हे असतो. काही पेशंटला लेझर सूट होते, काही पेशंटला PRP सूट होते, काही पेशंटला लेझर केल्याच्या नंतर रेडनेस आला तर आपण त्याला PRPवर शिफ्ट करतो, काही पेशंटला जर PRPनं रिझल्ट आला नाही तर लेझरवर शिफ्ट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला जर ॲक्ने स्कार, खड्डे किंवा ॲक्सिडेंटल स्कार किंवा स्ट्रेच मार्क असं असेल तर त्याच्यावर बिलकुल काहीच उपाय नाही, असं काहीच नाही. खूप सुंदर उपाय आहेत. खूप तुम्हाला 70, 80, 90% काही पेशंटला तर आम्ही असं म्हणतो की 100% सुद्धा रिझल्ट्स आलेत. पण आम्ही सांगताना असं म्हणतो की तुमचं आत्ता जे प्रेझेंट पोझिशन आहे त्याच्यापेक्षा खूप खूप बेटर. जेव्हा
पेशंट काय होते की तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो, तुमचं डिप्रेशनमध्ये येते पेशंट. आता खड्डे आहेत हे कमीच होणार नाहीत, आता स्कार पडलाय माझं जाणारच नाही, हे जे डिप्रेशन आहे, लॅक ऑफ कॉन्फिडंट आहे, हे पूर्ण रिगेन होते. तुमचं कॉन्फिडन्स वाटतं, तुम्हाला असं वाटतं की यार आपण खूप छान दिसायलोय. तो जो कॉन्फिडन्स येतो ह्या प्रक्रियेच्या नंतर आम्ही खूप पेशंटमध्ये तो ट्रान्सफर होताना बघितला. आणि असे बरेच पेशंट आहेत की नंतर ते बरं झालं सर की आम्हाला हे सांगितलं, आम्हाला हे सुद्धा माहीत सुद्धा नव्हतं हे असं असते म्हणून. त्याच्यावर आपण प्रभावीपणे हे उपाय केलेले आहेत. बरोबर आहे सर. आपण या उपचार पद्धतीमध्ये पाहिलेला आहात, पण याच उपचार पद्धतीमध्ये आपण पाहिलं आहे की जे ॲक्सिडेंटमध्ये एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर स्क्रेच मार्क आले किंवा त्याला वाटू लागलं की आता ही जे ट्रीटमेंट आहे एखाद्या प्लास्टिक सर्जनकडे जायला पाहिजे, लाखो रुपये खर्च त्या ठिकाणी येते असते, तर ती ट्रीटमेंट इथं आपल्याकडे होते का? हो, मी त्याबद्दल थोडंसं ब्रीफमध्ये सांगू इच्छितो की जो ॲक्सिडेंटल मार्क्स असतात, आता बरेच पेशंटचे ॲक्सिडेंट होतात आणि ते कुठेतरी लोकली त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली असते लहानपणी किंवा इमर्जन्सीमध्ये, आणि तिथे काय होतं त्यांचं सूचच पडते किंवा तो मार्क परमनंट राहतो आणि तो चेहऱ्यावर विद्रूपपणे दिसतो. चेहऱ्यावर नाही तर कुठेही आपल्या शरीरावर कोणत्याही पार्टवर तो पार्ट परमनंट असतो. आणि आपल्याला प्लास्टिक सर्जनकडे त्याला थोडंसं इम्प्रूव्ह करता येते. त्याच्याबद्दल आपण आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी न करता त्या मार्कला ऑलमोस्ट खूप कमी करू शकतो. जसं की CO2 लेझर आहे किंवा त्याच्यामध्ये PRP पद्धतीने किंवा कॉम्बिनेशन याच्यामध्ये आपण तो स्कार एवढ्या प्रमाणात कमी होतो की ते बिलकुल नाहीसा झाल्यासारखा दिसतो. आता रिसेंटली 1-2 पेशंट असे होते, एक अहमदपूरचा पेशंट होता की तो म्हणाला की सर माझा ॲक्सिडेंट झाला होता 2 वर्षापूर्वी आणि पूर्ण 2 वर्ष मी कंटिन्यू मागच्या एक 10 ते 20 हॉस्पिटलमध्ये गेलो आणि याच्याबद्दल बिलकुल कोणतीही माहिती भेटली नाही. आणि मला असं वाटलं की ते पूर्ण आता परमनंट माझं पूर्ण ते वरपासून खालपर्यंत रेस तशीच राहणार. आणि विदिन 1 किंवा 2 सेटिंगमध्ये ऑलमोस्ट त्याचा 90% मार्क जो स्कार होता पूर्ण दबला. आणि त्याच्यामध्ये आम्ही लेझर प्लस इंजेक्शन थेरपी असं कॉम्बिनेशन आपण करून तो पूर्ण ॲक्सिडेंटल मार्क त्याचा 80 ते 90% विदिन 2 सेटिंगमध्ये आपण कमी केलेला आहे. आणि असे भरपूर रुग्ण असे पेशंट्स आपण केलेत की ज्यांचे स्कार मार्क्स खूप कमी प्रमाणात कमी झालेत. जसं स्ट्रेच मार्क म्हणतो, जसं प्रेग्नन्सीच्या नंतर बऱ्याच बायकांना असं वाटते की आता आपण शॉर्ट्स नाही घालू शकत, मुलींना असं वाटते की आता आपल्याला साडीच घालावं लागेल, आपलं पोट झाकावं लागेल, आपलं फुल स्लीवचा ब्लाऊज घालावं लागेल. तर असं बिलकुल नाही आहे. तिथले जे स्ट्रेच मार्क्स आहेत पोटावरचे वगैरे आपल्याला 80 ते 90% पर्यंत प्रभावीपणे कमी करता येते. आणि ते बिलकुल असं दुरून जर बघितलं तुम्हाला त्या पोटावर बिलकुल मार्क्ससुद्धा दिसणार नाही. खूप जवळून बघितलं तर थोडंसं स्कारिंग दिसणार, पण दुरून जर बघितलं तर त्या पेशंटला एकदम कॉन्फिडंट येईल आणि तो पेशंट शॉर्ट्ससुद्धा घालायला मागे पुढे बघणार नाही. एवढं आपण त्या उपचार पद्धतीनं ॲडव्हान्स पद्धतीनं आपण त्याच्यावर उपचार करून त्या पेशंटला त्याचा जो लॅक ऑफ कॉन्फिडंट आहे, जो डिप्रेशन आहे त्याच्यापासून बाहेर आणू शकतो. अच्छा सर, अतिशय खूप महत्त्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिलात. पण अजून एक प्रश्न खूप महत्त्वाचा पडतो या ठिकाणी. अनेक महिला आणि मुलींमध्ये आपण पाहतोय की पुरुषाप्रमाणे त्यांना केस चेहऱ्यावरती दिसायला लागतात आणि त्याच्यानं काय होते की त्यांच्यामध्ये चिडचिडपणा निर्माण होत असतो आणि कुठला तरी एक प्रकारचा ट्रेस निर्माण होतो की मला असे का केस येत आहेत. तर त्यावर तुम्ही कसा उपचार करता? हे एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि आता आजकाल तर हे जो प्रमाण आहे याला इंग्लिशमध्ये हिर्सुटिझम म्हणतात, आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये अनवॉन्टेड हेअर्स म्हणू शकतो, नको असलेले केस. ज्या मुलींना बायकांना असं वाटते की इथं केस नाही राहायला पाहिजे आणि ते येतात. आणि पूर्वीच्या 90च्या काळामध्ये हा प्रमाण खूप कमी होतं. आजकालच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे किंवा आपल्याला वेट गेनमुळं, डायबिटीजमुळं किंवा थायरॉइड हार्मोन्समुळं किंवा बऱ्याच मुलींना यंग एजमध्ये जसं की 14व्या 16व्या 18व्या वर्षी PCODचा प्रॉब्लेम म्हणा किंवा हार्मोनल चेंजेस व्हायलेत, बॉडीमध्ये जे चेंजेस व्हायलेत त्याच्यामुळं हा प्रमाण खूप प्रमाणात वाढलेला आहे अनवॉन्टेड हेअर्सचं. फक्त चेहऱ्यावरच नाही तर पूर्ण बॉडीवर पण केस येतात आणि त्याला एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला ऑलमोस्ट खूप कमी प्रमाणात करता येते. आपल्याकडे एक डायोड नावाचं एक लेझर असते जे USFDA आहे
आणि डायोड ही ट्रीटमेंट खूप कॉमन आहे. सगळ्या डर्मॅटॉलॉजिस्टला माहिती आहे की याच्यावर फक्त आणि फक्त लेझर पद्धतीनंच याला उपचार करू शकतो. पण पेशंटला असं वाटते की आता केस आले आणि आम्हाला आता काहीच करता येत नाही आणि पेशंट कंटिन्यू लेझर करतो, म्हणजे ब्लेडनं त्याला काढतो, थ्रेडिंग्स करतो, वॅक्स करतो. त्याच्यामुळं काय होते, मुलींना फोडे येतात, डागं पडतात. मग मुलींना प्रश्न पडतो की आता काय पुरुषासारखं आम्हाला दाढीच करावं लागेल का? तर असं न करता त्याच्यावर सिंपल डायोड मशीनद्वारे हे प्रमाण खूप कमी करता येते. जसं की याच्यामध्ये काय होते, मी ब्रीफमध्ये 2-3 गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये काय होते की तुमची जे आपण लेझर केल्याच्या नंतर 3 याच्यामध्ये काम होते. मेनली काय, तुमचे जे केस असतात आता चेहऱ्यावरचे, त्याची डेन्सिटी एवढी कमी होते, म्हणजे असं नाही की एकही केस येणार नाही, केस येतील पण डेन्सिटी खूप कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे की जे टर्मिनल हेअर्स असतात, आपण त्याला टर्मिनल हेअर्स म्हणतो, जे जाड पुरुषासारखे, तुम्ही जसं म्हटलं की पुरुषासारखे केस येतात, त्याला आपण लॅनिगो हेअरमध्ये किंवा बेबी हेअरमध्ये, जसं लहान लेकरांना किंवा मुलींना फाईन पातळ केस असतात त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होते. आणि थर्ड थिंगमध्ये त्याची सायकल खूप लॉंग होऊन जाते. म्हणजे काही मुलींना, बायकांना 4-4, 8-8, 15-15 दिवसालाच ते करावं लागते. तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 महिने केसच येत नाहीत आणि आले तरी खूप पातळ फाईन. त्याच्यामुळं काय होते, त्या मुलींचा, त्या बायकांचा कॉन्फिडन्स एकदम हाय होतो आणि त्यांना एवढं सिम्पल प्रोसिजर आहे ते. आणि काही मुली तर डिप्रेशनमध्ये जातात, काही मुलींचा कॉन्फिडन्स एवढं की घराच्या बाहेर निघायला ते हे करतात, भीतात, किंवा कॉलेजमध्ये जायला त्यांना मुली चिडवतात की असं तुला मुलासारखे केस आलेत. त्यांना बिलकुल कॉन्फिडन्स त्याचा पूर्ण 100% रिगन होतो आणि एकदम चांगल्या पद्धतीने विदिन 4 ते 6 सेटिंगमध्ये 90% पेशंटमध्ये असं झालं की 3-4 सेटिंगमध्येच पूर्ण केस ऑलमोस्ट कमी झालेत. आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो पेशंटला काय असते की आपण कुठेही गेलं तर आपल्याला केस दिसून नाही, हा जो कॉन्फिडन्स आहे 100% बाहेर येतो त्यांना, कारण की ते केस बिलकुल नाहीसे झाल्यासारखेच होऊन जातात. नक्कीच सर. आता तर हा महिलांमधला प्रश्न झाला. एक पुरुषामध्ये सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो. बरेच पुरुषांना अंडकोशाजवळ गाठी निर्माण होतात आणि त्या गाठीमुळे सुद्धा अनेक पुरुष त्रस्त असतात. तर त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार पद्धती करतात? ह्याला आपण इंग्लिशमध्ये सियाटोसिस्टोमा मल्टिप्लेक्स असं म्हणतो. सियाटोसिस्टोमा एक प्रकारच्या गाठी असतात जे अंडकोशाच्या जवळ, स्क्रॉटमच्या बाजूला, पेनिसच्या खाली म्हणता येईल, स्क्रॉटमच्या बाजूला असे गाठी येतात. आणि त्याच्यामुळं काय होते की खूप यंग मुलं, म्हणजे सुरुवातीला जेव्हा हे येतात, थोडे 2-3 येतात, त्यावेळेस ते लाजतात किंवा ते सांगत नाहीत की आम्हाला गाठी आल्यात. आणि त्याचंच एकमेव कारण असं आहे की त्याला पेन नसते, त्याला त्रास नसतो, त्याच्यामुळे ते इग्नोर करतात. खेड्यामध्ये तर इग्नोर याच्यासाठी करतात की त्यांना वाटते की भाई याला किती पैसे लागतात, की ऑपरेशनला काय होते की याच्याने काही आमचं ते अंडाशयाचं कुठं ते हे तर हे होत नाही, प्रजनन शक्ती तर कमी होणार नाही, स्पर्म काउंट कमी होणार नाही, असं काहीच नाही. आणि आपल्याला त्याच्याबद्दल एक सर्जरी असते, आपण त्याच्यावर सर्जरी जर केली ते एक अर्ध्या तासाची सर्जरी आहे. आणि असे आम्ही बरेच पेशंट 10, 20, 25 पेशंट असे केलेत की एकदम छान. तिथले असं 1-2 पेशंट असे होते की त्यांचं अंडाशय सुद्धा दिसत नव्हतं. 100 गाठी असतील. आम्ही त्या 2-3 स्टेजेसमध्ये हे करून त्या पेशंटला असं सांगितलं होतं. एक यंग पेशंट आहे, मी त्याचं एक्झाम्पल सांगतो. एक यंग पेशंट आहे 18 ते 20 वर्षाचा. त्याला पूर्ण म्हणजे त्याचं अंडाशय दिसत नव्हतं आणि 100 गाठी असतील. आणि तो पेशंट ऑलमोस्ट 1 ते 2 वर्ष फिरला. सुरुवातीला तर 1-2 वर्ष तर तो सांगितलंच नाही घरी. मग ॲक्सिडेंटली ते सांगण्यात आलं त्याला घरी की मला असं असं झालंय. मग ते लगेच डॉक्टरकडे गेले. मग बऱ्याचशा डॉक्टरने म्हणले की याचा उपाय होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, याचा रिस्क आहे. तर तो हैदराबादला गेला. हैदराबादला त्याला असं सांगण्यात येईल की तिथली पूर्ण त्वचा तुला काढावं लागेल आणि इकडली नवीन त्वचा टाकावं लागेल आणि तुला 1-1.5 लाखाचा खर्च येईल. आम्ही तशा पेशंटला खूप प्रभावीपणे आणि 1-2 स्टेजेसमध्ये एक एक गाठ आपण काढत त्याचं पूर्ण स्किन जशाला तशी वापस आणली. आणि त्या पेशंट एकदम 100% कॉन्फिडेंट आला की, आणि त्याचे अंडाशय पण वाचले, त्याला काही इजा झाली नाही आणि त्याचं लग्न पण झालं, त्यांना मुलं पण झाले. अच्छा, अशा
ओके. अशा पेशंटला सुद्धा आपण 100% रिकव्हरी करून दिलेली आहे आणि त्याला त्याच्या अंडाकोशाला काहीच धक्का न लावता आपण त्याची सर्जरी केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्जरी करता येते. ही सर्जरी केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला एक 15-20 दिवसाच्या नंतर तिथं काय होतं ते सुद्धा लक्षात येणार नाही आणि त्याचा जो की त्याला जो एक प्रॉब्लेम असतो की आपण लग्न झाल्यावर बायकोला कसं फेस करणार किंवा कोणी हे केलं तर आपलं लग्न होणार का नाही, नंतर लग्न तुटणार का, हे काहीच न होता एकदम कॉन्फिडेंटली तुमचं लग्न झालं, त्याला मुलं पण झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण आलं नंतर. नाही, बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की भविष्यामध्ये याचा काही म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही का, असे पण प्रश्न मनामध्ये असतात त्यांच्या, म्हणून ते कदाचित ते सांगायला टाळतात. हां, त्याच्यामुळेच तेच तर सांगतोय की त्यांना काय वाटते की आपण ऑपरेशन केल्यावर त्या अंडाकोशाचं स्पर्म काउंट कमी होईल किंवा तिथले म्हणजे आपल्याला इंटिमेट करताना की म्हणजे सॉरी इंटिमेट नाही, तिथे आपलं स्पर्म काउंटला आपलं हे होईल आणि आपल्याला मुलं बाळ होणार नाहीत. हे जे मुलं बाळ न होण्याची जी भीती आहे त्या भीतीपोटीच ते येत नाहीत दवाखान्यात आणि त्यांना वाटते की बाबा हे सगळंच काहीतरी ऑपरेशन करून सगळंच हे करून टाकतील. असं काहीच न होता आपण प्रभावीपणे प्रॉपर वेनं त्याला सर्जरी करून आणि 100% रिकव्हरी करून देतो. नक्कीच सर. सर, अजून एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो. अनेक जणांना जन्मजातच त्यांना चेहऱ्यावर वगैरे कुठे मच असतो, त्यांना तो नको असतो, बट त्याच्यावर उपचार होतील का किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं डाग दिसणार नाही, त्या मच असतील किंवा काही डाग असतील चेहऱ्यावरचे? हां, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग म्हणा किंवा निळसर जे जन्मखून त्याला नेवसफोटा म्हणतो, निळसर प्रमाणात चेहऱ्यावर एक पिगमेंटेशन येते किंवा काही लोकांना काळं पिगमेंट येते, काही लोकांना ब्राऊन पिगमेंट येते. त्याच्यामध्ये असे छोटे छोटे काही बायकांना असे छोटे छोटे पूर्ण चेहरा सुंदर गोरा असतो आणि ब्राऊन कलरचे डॉट्स असतात, ते क्रीम न टॅबलेट न कमी होत नाहीत. काही लोकांचं पिगमेंटेशन असं असते की ते निळं असते तर ते सुद्धा कमी होत नाही. काही लोकांना आपण इंग्लिशमध्ये आपण आणखी एक टर्म आहे LPP म्हणून, लायकन प्लॅनस पिगमेंटोसस, त्याच्यामध्ये ग्रेइश डिस्कलरेशन येते म्हणजे ब्लॅकिश ग्लेज. त्याच्यामध्ये सुद्धा टॅबलेट किंवा मल्लम प्रभावीपणे काम करत नाही. अशा पेशंटला आपण आमच्याकडे एक हेलिओज नावाचं लेझर आहे ज्याच्यामध्ये आपण त्याला ॲक्टिव्ह क्युसिच लेझर म्हणतो. सिंपल भाषेमध्ये म्हणता येईल की पिगमेंटेशनसाठी एक लेझर असते आणि त्याला आपण लेझर पद्धतीनं त्याला काही डाग जे आहेत जसं टॅटू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात. टॅटूसुद्धा ग्रीन कलर असू द्या, रेड कलर असू द्या, दुसरा ब्लॅक कलर असू द्या, 100% टॅटूची ट्रीटमेंट विथ 3 ते 4 सेटिंगमध्ये किंवा काही पेशंटला 6 ते 8 सेटिंगसुद्धा लागू शकतात. पण ते पूर्णपणे नाहीसं होतं विदाऊट एनी इंजुरी, विदाऊट एनी ब्लिडिंग, विदाऊट एनी सर्जरी. आपण जशाला तसं स्किन मेंटेन ठेवून ते टॅटून निघून जातो. काही लोकांना गोंधन असते, काही बायकांना, जुन्या बायकांना, नवीन मुलीला गोंधलेलं असते इथे, काही लोकांना हातावर असते, पाठीवर असते. काही मुली तर अशा येतात आमच्याकडे की काही त्यांच्या यंग एजमध्ये नाव लिहिलेले असतात मुलांचे किंवा काय देवाचं हे असते. मिलिटरीवाले मुलं येतात आमच्याकडे की सर हे मिलिटरीमध्ये नाही चालत, आर्मीमध्ये नाही चालत आणि आम्हाला एकाच महिन्यामध्ये काढून टाकायचं आहे. पण ते तसं 1 महिन्यामध्ये निघत नाही, पण त्याच्यामध्ये एक 4-5 सेटिंग केलं तर ते पूर्ण डाग पूर्ण टॅटू निघून जातो. त्यांना नोकऱ्या पण लागलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना त्यांचे नाव लिहिलेले असतात आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो. अशा सुद्धा टॅटू आपण पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत. चेहऱ्यावरचे जे डाग आहेत त्याला आपण छोटे छोटे तीळ म्हणतो, DPNs म्हणतो, बारीक बारीक तीळ असतात किंवा DPNs असतात. ते सुद्धा त्या क्युसिच लेझरद्वारे पूर्णप्रमाणे एकदम 1 सेटिंगमध्ये DPNs निघून जातात. मोल 1 सेटिंगमध्ये पूर्णपणे नाहीसे होतात. काही निळसर जे डाग आहेत ज्याला नेवसफोटा म्हणतो, तुम्ही म्हणल्याप्रमाणे जन्मखून आहे, ते जन्मखून 4 ते 6 सेटिंगमध्ये पूर्णपणे कमी होऊन जाते आणि पेशंटला तो कॉन्फिडंट येतो. असे काही पेशंट खेड्याचे आलेत की ते निळसर डाग बघून ते देवाचं आहे आणि त्या मुलींचे लग्न होत नाहीत, त्या मुलांचे लग्न होत नाहीत, हे देवाचं आहे आणि दुसरी गोष्ट याला काहीच ट्रीटमेंट नाही आहे. अशा प्रकारचे सुद्धा बर्थ मार्क ते आपल्या लेझरद्वारे कमी केलेले आहेत. आणि
काही आपण QCचा जर आपण विचार केला, जे प्रेग्नन्सीमुळं पिगमेंटेशन येते किंवा जाड व्यक्तीमध्ये इथं काळं पिगमेंटेशन येते, या भागामध्ये इथे आणि मानेला काळं पिगमेंटेशन येते, तर त्या पिगमेंटेशनला सुद्धा आपल्याकडे लेझर पद्धतीने म्हणा किंवा पिल्स आहेत, वेगवेगळे पिल्स येतात. त्या पिल्स बऱ्याच पेशंटला माहीत होत नाही की आपल्याला याला ट्रीटमेंट आहे का नाही, हेच प्रश्न असतो. हे सगळ्यांची ट्रीटमेंट आहे, प्रत्येक पिगमेंटेशनची, म्हणजे ते डार्क निळा असू द्या, काळा असू द्या, छोटे छोटे DPNs असू द्या, फ्रिकल्स असू द्या, ब्राऊन पिगमेंटेशन असू द्या, चेहऱ्यावरच्या कोणत्याही पिगमेंटेशनचं लेझरद्वारे आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी करता येते आपल्याला. सर, एक विषय असा घेतो की आता आपण बरेचदा पाहतोय की अनेक महिला असतात, त्यांनी पार्लरमध्ये जातात किंवा सौंदर्य प्रसाधनाचे वेगवेगळे कोणाचाही सल्ला न घेता बऱ्याच क्रीम्स वगैरे वापरतात. त्याच्यानं त्यांना काही साईड इफेक्ट होणार नाही का चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या? 100% होईल. याचा मी एक आता डे टू डे असं ट्रेंड चालू आहे की आता मेडिकलवर तर असं झालं की कोणालाही काही जरी वांग आहे किंवा काही डाग आहे, डायरेक्ट मेडिकलवाला जो आहे मेडिकलवाला तो डायरेक्ट ही क्रीम घ्या, हे वांगला लावा, हे काळ्या डागाला लावा, हे चेहऱ्याला लावा. ज्या पेशंटला एखाद्या पेशंटला वाटलं की एखाद्या मुलाला वाटलं ते गोरं झालं, त्याने 100 लोकांना सांगते आणि त्याच्यातले 90% लोकांना साईड इफेक्ट होते. म्हणजे काही विचार न करता बिलकुल चेहऱ्यावर लावतात, त्याच्यामुळं चेहऱ्यावर लालसरपणा येते, उन्हात गेले की पूर्ण भगभग करायला लागते त्वचा, तुमची त्वचा पातळ होते, मुलींच्या इथे केस येतात, फोड येतात, असे बऱ्याच प्रकारचे साईड इफेक्ट होत राहतात. आणि बिकॉज ऑफ तो जो पेशंट आहे, तो जो मुलगा मुलगी आहे, तो 100% पहिले चांगला असतो आणि बिकॉज ऑफ त्या चुकीच्या मल्लममुळं आणि एखाद्याने कोणतरी त्याच्या मित्र, अरे मी ही क्रीम लावली, माझा चेहरा गोरा झाला, आणि अशा सल्ल्यामुळं ज्याचा बिलकुल त्याला चेहऱ्यावर काही नसताना सुद्धा त्याला साईड इफेक्ट आले आणि असे रुग्ण भरपूर वाढलेत आता. त्याच्यामुळे माझा एकच सल्ला राहील की तुम्हाला सिंपल काही जरी पाहिजे असेल, सिंपल कोणत्याही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा जो चांगला आहे आणि त्याच्याकडून तुम्ही जे डेली रुटीनचे जे तुम्हाला प्रॉडक्ट वापरायचे आहेत. आणि आजकाल असं झालं की ऑनलाईनची मार्केटिंग एवढी वाढली की पेशंट स्वतःच बघतो मला क्लिन्झर कोणतं वापरायचं, सिरम्स वापरायचे, डोक्याला केस झाले कोणतं लोशन वापरायचं, मग काळं झालंय कोणतं वापरायचं, गुगलवर असं झालंय. त्याच्यामुळं काय व्हायलं की पेशंटला त्याची काही माहिती नसताना चुकीचे काहीतरी मलम चेहऱ्याला लावतात, डोक्यावर लावतात आणि त्याच्यानंतर त्यांचे लॉंग टर्म इफेक्ट त्या पेशंटवर दिसून येतात. असं त्याच्यामुळे माझा एकच सल्ला राहील की असं काही न करता तुम्हाला काही जरी वाटत असेल की आपण चेहऱ्यासाठी किंवा केसांसाठी आपल्याला रुटीन जरी तुम्हाला पाहिजे असेल, एखादी क्रीम किंवा लोशन किंवा सनस्क्रीन, फेस वॉश, एखादा चांगला डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही त्यांच्याकडून ते घेऊन तुम्ही लॉंग टर्म विदाऊट एनी साईड इफेक्ट तुम्ही लॉंग टर्म आरामशीर तुम्ही वापरू शकता. सर, आपण अनेकदा पाहतोय की काही लोक हे अपघातामध्ये किंवा काही त्यांच्यासोबत काही घटना घडली तर त्याच्यामध्ये त्यांचे कानं फाटतात, तर अशा वेळेस त्यांना तुम्ही कसं ट्रीटमेंट करता? याला आपण इयरलोब रिपेअर म्हणतो. नॉर्मली अपघातामध्ये बी फाटतात किंवा आता सगळ्यात कॉमन म्हणजे जे बायका असतात, लेडीज आहेत, त्यांनी जे कानातले आपण घालतो ते कालांतराने काय होते की त्या कानामध्ये तो जो छिद्र आहे ते मोठं व्हायला लागते आणि मोठं होत होत ते पूर्ण कान असं लोंबत राहतो आणि काही बायकांचे तर अक्षरशः कानं फाटलेत त्या याच्यामुळं. तर ॲक्सिडेंटल म्हणता येत नाही, पण हे कॉमन आहे. इयरिंग आपण जे घालण्यामुळे होते, जड इयरिंग आणि काही यांची त्वचा पातळ असते, तिथं तेवढं मसल पॉवर नसतो आणि त्याच्यामुळे ते कानं फाटतात. अशा पेशंटला आपण आता पार्लरमध्ये किंवा याच्यामध्ये ते स्टिकिंग लावतात, काहीतरी तात्पुरतं ट्रीटमेंट, हे बिलकुल त्याचं प्रभावी ट्रीटमेंट नाही आहे. ते नंतर एक 8 दिवस 15 दिवस ते चिटकून राहतात, नंतर निघून जातात. त्याचं तसं न करता त्याच्यावर प्रॉपर इयरलोब सर्जरीज आहेत, जे समोरून पाठीमागून आपण टाके देतो आणि एक त्याची एक प्रॉपर प्रोसिजर आहे. ते प्रोसिजर जरी प्रॉपर केली तरी ते 100% पूर्ण कान जोडतो. आणि आम्ही काय करतो त्याला नंतर एक इयरलोब आपण इयर पिअर्सिंग गननं त्याला कानातले छिद्र करून देतो, जेणेकरून इन फ्युचर
तिथं तसं होणार नाही. तसं आपल्याकडे कानातले छिद्र करायची मशीनसुद्धा आहे जे पेनलेस आहे, त्याच्याने ब्लीड होत नाही, पेन होत नाही. अगदी मी सांगू इच्छितो की आम्ही कानातले छिद्र पाडण्याची जी मशीन आहे वयाच्या म्हणजे जे जन्मला मुलगा तर चौथ्या 5व्या दिवशीपासून ते 80व्या 90व्या व्यक्तीपर्यंत कोणालाही कान छिद्र आपण मशीनद्वारे करू शकतो, नाकातले छिद्र करू शकतो आणि पेनलेस पद्धतीनं त्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते तुम्हाला छिद्र पाडून देते. आणि त्याला बिलकुल जसं सोनाराकडे ते गरम करून पहिल्याच्या काळात करत होते, नंतर त्याचे इन्फेक्शन होत होतं, काही इन्फेक्शन होणार नाही, ब्लिडिंग होणार नाही, पेन होणार नाही, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे प्रोसिजर होते. नक्कीच सर. सर, अनेकदा आपण पाहतोय की अनेक व्यक्ती जे असतात त्यांच्या वयामानाने असो किंवा इतर काही कारणाने असो त्यांच्या चेहऱ्यावरती जे आपण पाहतोय की चेहऱ्याचा जो काही त्वचा असते त्या त्वचामध्ये आपण पाहतोय की ते पूर्णतः अट्रॅक्टिव्ह दिसत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल दिसतात, लूज होते, त्याच्यामध्ये बदल दिसतात. तर अशा व्यक्तींना तुम्ही कसं उपचार करता? मी सांगू इच्छितो की आपल्याकडे ज्यांची त्वचा म्हणजे काही वयाच्या नंतर बऱ्याच पेशंटची त्वचा ही थोडीशी लूज व्हायला लागते. काही पेशंट असे आहेत की थोडंसं जाडीमुळे त्यांना डबल चीन येते, इथं जाडी निर्माण होते. आणि बऱ्याच मुलींची किंवा मुलांची बायकांची त्वचा एका वयाच्या नंतर त्यांच्या त्वचेवर लूजपणा येतो, रिंकल्स येतात, फोरहेडला रिंकल्स येतात आणि सॅगिंग होते. तर अशा पेशंटला आपल्याकडे खूप चांगले उपाय आहेत आणि एकदम लेटेस्ट आणि ॲडव्हान्स उपाय आहेत. जसं की याच्यामध्ये मी ब्रीफमध्ये त्याच्यावर एक पॉईंट प्रकाश टाकतो की अशा पेशंटला काय काय करता येईल, ज्याच्याने त्वचा तुमची यंग दिसेल, तेज दिसेल त्वचेवर, त्वचा ग्लो होईल आणि एकदम असं वाटेल की आपलं वय आहे 40, 45, 50 आणि आपण दिसायला 30, 35चे, एकदम 10-15 वर्षाचा डिफरन्स. असं काही जादू करता येईल का? याच्यावर आपल्याला प्रभावीपणे ट्रीटमेंटमध्ये एक 2-3 ऑप्शन्स असतात. जसं की मागच्या काळामध्ये बोटॉक्स म्हणून एक ट्रेंड होता किंवा थ्रेड्स म्हणून आहे. बऱ्याच पेशंटला ज्यांना त्वचा म्हणजे कॉर्पोरेटमध्ये किंवा मुंबई पुण्यासारख्या हे खूप कॉमन आहे बोटॉक्स ट्रीटमेंट. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता सध्याला हायफू म्हणून एक लेझर आलं आहे ज्याच्यामध्ये तुमचं हायफू एक लेझर आहे ज्याच्यामध्ये तुमची स्किनमध्ये किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन देता येत न देता आपण ते प्रभावीपणे ट्रीटमेंट करू शकतो. हायफू म्हणजे हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड. जसं एक सिंपल साधा अल्ट्रासाऊंड असतो, जसं आपण अल्ट्रासाऊंड करतो पोटाला किंवा बाकीच्या प्रोसिजरमध्ये, तसं एक अल्ट्रासाऊंडचा प्रोब असतो जो आपण चेहऱ्यावर ठेवतो आणि ते त्या वेव्ह आपण अल्ट्रासाऊंडमधून वेव्ज आपल्या त्वचेमध्ये सोडतो. त्याच्यामुळं काय होते की तुमची जे इलॅस्टिसिटी आणि कोलॅजन याच्यामध्ये बदल येतो. इलॅस्टिसिटी टाईट होते, कोलॅजन टाईटनिंग होते. त्याच्यामुळं ओव्हरऑल स्किनचं जे स्किन आहे ते टाईटनिंग इफेक्ट येतो त्याच्यामुळं. आणि याचा एवढा चांगला फायदा आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन नाही किंवा पेशंटला भीती असते की सर बोटॉक्स केल्याच्या नंतर आपल्याला इंजेक्शन द्यावं लागतात, तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन्स नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये याचा जो पिरियड आहे 2 ते 3 वर्षापर्यंत तुमची स्किन एकदम चांगली राहते. त्याच्यामुळे चेहऱ्यावर ग्लो निर्माण होतो. आणि बोटॉक्स पण चांगला आहे. बोटॉक्समध्ये फक्त एवढंच डिसॲडव्हान्टेज आहे की आपल्याला 6 ते 9 महिन्यामध्ये ते प्रोसिजर रिपीट करता येते, रिपीट करावं लागतं. याच्यामध्ये 2 ते 3 सेटिंग, 2-2 महिन्याच्या अंतरात 2 सेटिंग किंवा 3 सेटिंग आपल्याला जशी त्वचा आहे त्याच्या हिशोबानं आपण ते करतो. आणि 1.5 ते 2 वर्षापर्यंत त्या बायकांची किंवा त्या पुरुषांची त्वचा मध्ये तेज येते, त्वचा टाईट दिसायला लागते आणि पेशंटला एकदम कम्फर्ट फील होते. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पेशंटला. एकदम एक अर्धा 1 घंट्याची प्रोसिजर आहे आणि एकदम सिम्पल वेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न होता हे हायफू लेझर आपण करू शकतो. ओके, नक्कीच सर. आता अजून एक प्रश्न असा आहे सर, याच्यामध्येच आपण पाहतोय की बरेच TV ॲक्टर असतात किंवा रील स्टार असतात की ते ज्यावेळेस आपण त्यांना नॉर्मल पाहतो
त्यावेळेस ते थोडंसं सावळे दिसतात किंवा नॉर्मलमध्ये त्यांचं दिसणं वेगळं असतं. पण कालांतराने जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल दिसतो. चेहऱ्यामध्ये त्यांच्या ॲक्टिव्हपणा दिसते, उजाळपणा दिसते. आणि हा जो बदल आहे तो कॅमेरा इफेक्टचा असतो की काय, त्याच्यामध्ये काय उपचार पद्धती आहेत? हा याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये डर्मेटॉलॉजिस्टचा खूप मोठा रोल असतो, स्किन स्पेशालिस्टचा स्पेशली. कारण की कोणतेही TV स्टार आणि हे याचं न सांगता की मी एखादी साधारण मुलगी आहे जे डे टू डे लाईफमध्ये जॉब करते किंवा डे टू डे लाईफमध्ये ती जगते आणि तिला वाटते की माझा चेहरा सावळा आहे आणि आपण एखाद्या रील स्टारला किंवा याला बघितल्यावर त्यांना वाटते की असंच आपला कलर व्हावं आणि ह्याच्यासाठी काय करता येईल आणि खूप खर्चिक आहे का. आता त्यांच्याकडे असं वाटते की त्यांच्याकडे खूप पैसे असतात म्हणून ते लोक असं करतात आणि ते एवढं चांगलं दिसतात. असं बिलकुल नाही आहे. आपल्याला सिम्पल वेमध्ये पण आपल्याला तसंच बनता येते, आपल्याला सुंदर होता येते, आपल्याला चेहरा छान दिसतो आपला. त्याच्यामध्ये सिम्पल वेमध्ये तुम्ही एखादं साधं जरी कोणत्याही डर्मेटॉलॉजिस्टकडे गेलो तरी तुम्ही तुमच्या कलरच्या हिशोबानं, तुमचा सावळा कलर आहे किंवा तुमचा चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, काळवटपणा आहे किंवा त्वचा तुमची लूज आहे, प्रत्येक याला आपल्याला वेगवेगळी टाईपनं ट्रीटमेंट देऊन त्याला छान बनवता येते. जसं फॉर एक्झाम्पल सांगतो की आपल्याला जो सावळापणा आहे ते घालवण्यासाठी आपल्याला काही क्रीम्स असतात, काही पिलिंग प्रोसिजर्स आहेत, त्याच्यामध्ये लेझर्स आहेत ज्याच्याने चेहऱ्यावरचा काळवटपणा कमी करता येतो. किंवा ओव्हरऑल बॉडी समजा तुमची सावळी आहे आणि तुम्हाला वाटते की आपल्याला छान दिसायला पाहिजे, आपण चांगलं दिसायला पाहिजे, तर ग्लुटाथायोन नावाचे एक मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये ग्लुटाथायोन इट्स आपण असं म्हणता येईल की ते अँटीऑक्सिडंट आहे. आणि अँटीऑक्सिडंटचा रोल असा असतो की तुमच्या ते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सेलला त्याचा उपयोग आहे. म्हणजे केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत ते तुम्हाला हेल्प करते, तुमच्या इंटरनल ऑर्गन्सला सुद्धा हेल्प करते. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक रोल आहे की तुमच्या जो मेलॅनोसाइटची जी पाथवे असते, जे कलर म्हणजे तुम्हाला जे कलर येतो त्वचेचा, ते मेलॅनोसाइटमुळे येतो आणि त्या मेलॅनोसाइटच्या पाथवेला ते इनिबिट करते, ते रोखते. त्याच्यामुळे काय होते की तुम्हाला थोडंसं तुमचा स्किन टोन चांगला व्हायला लागतो. आणि आपल्या त्याच्यामध्ये काही टॅबलेट्स आहेत ग्लुटाथायोनचे किंवा आमच्याकडे तर ॲडव्हान्समध्ये आम्ही इंजेक्शन थेरपी देतो. आठवड्यातून एकदा असं 5 इंजेक्शन देतो आणि असे 1 किंवा 2 सेशन करतो. आणि त्याची कॉस्टसुद्धा आपण खूप कमी ठेवलेली आहे. जसं तुम्ही म्हटलं की ते तसे दिसतात त्यांना खूप पैसे लागले असतील, असं बिलकुल काही जास्त पैसे लागत नाही. खूप कमी कॉस्टिंगमध्ये आपल्याला इंजेक्शन्स ग्लुटाथायोन इंजेक्शन देता येतात. ग्लुटाथायोन इंजेक्शन दिल्याच्या नंतर आता काही लोक म्हणतात सर आम्ही ग्लुटाथायोन इंजेक्शन दिल्यावर एकदम काळाचं पांढरं होईल का. असं बिलकुल नाही होत. तुम्ही काही फॉरेनर सारखं होणार नाही. हां, पण असं होईल की तुमचं समजा 1-1.5 वर्षापूर्वी एखादा कोणी बघितलं आणि आता बघायला तर ट्रिमेंडस डिफरन्स दिसेल. अरे तुझी त्वचा किती छान दिसायली, किती ग्लो दिसायला, जो नॅचरल ग्लो येतो. आता एखाद्या मुलीचं लग्न आहे 1-2 वर्षानंतर आणि तिला वाटते की आपला, आणि तिच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे आणि त्याला वाटते की लग्नामध्ये मी छान दिसलो पाहिजे. आपण किती जरी मेकअप केला तर आपण सुपरफिशियल त्याच्यावर लेअर चढवतो आणि तो कॅमेरामध्ये तसा इफेक्ट येत नाही. मग जसं तुम्हाला फोटो काढायचे असतात, जसं दिसायला पाहिजे. पण तुम्ही ग्लुटाथायोनचे इंजेक्शन घेतल्यावर किंवा ते थेरपी घेतल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा शरीरामध्ये एक नॅचरल ग्लो येतो. आणि तो जो ग्लो आहे ते कॉमन लोकांना लक्षात, अरे तुझी स्किन किती छान दिसायली, तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट घ्यायली का, किंवा म्हणजे एक नॅचरल ग्लो येतो आणि नॅचरल तुमची त्वचा तेज दिसायला लागते आणि स्वतःला कॉन्फिडन्स येतो आणि तुमचे केस चांगले व्हायला लागतात, त्वचा छान व्हायला लागते, ओव्हरऑल बॉडीचा इफेक्ट छान दिसायला लागतो. इवन त्याच्यामुळं आपल्याला तरतरीपणा येते. काही लोकांना असं एकदम मराला टेकल्यासारखं असं वाटते, थकवा जाणवतो, तो सुद्धा कमी होतो याच्यामध्ये. आणि ग्लुटाथायोनचे एवढे छान रिझल्ट्स आहेत. पेशंटला आफ्टर 1 किंवा 2 सेशनच्या नंतर पेशंटच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडीवर एक छान म्हणजे एकदम चेहरा आणि त्यांची बॉडी एकदम छान दिसायला लागते. नक्कीच सर, खूप महत्त्वाची आणि अतिशय प्रत्येकाला उपयोगात येणारी ही माहिती आहे, जे की ज्यांना गरज आहे त्यांना. हो, पण नक्कीच ही माहिती आज तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, हे सुद्धा खरंच आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा अतिशय मोलाचं आहे. तर आपण आता पाहतोय की अनेक लोक असतात, त्यांना बऱ्याच दिवसापासून त्यांना खाज असते, खुजली असते किंवा ते खूप त्रस्त असतात, त्याच्यावर बरेच ट्रीटमेंट घेतात,
पण ते कमी होत नाही, पण हे कशामुळे होते? स्किनचे आजार बेसिकली आपण असं म्हणू शकतो की 50 ते 60% असे आजार आहेत ज्याच्यावर आपल्याला परमनंटली इलाज करता येत नाही. सोरेसिस आहे किंवा काही असे आजार आहेत की ज्यांना आपल्याला थोडंसं मेंटेन करावं लागते, आणि काही आजार आहेत की डे टू डे लाईफमध्ये तुम्ही खूप त्यांना चांगलं प्रिव्हेंट करू शकतो. जसं हातापायाला भेगा पडणं, त्याला एक्झिमा म्हणतो, ड्रायनेसमुळं वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे आजार होतात. तर सिम्पल जरी तुम्ही साधं मॉइश्चरायझर जरी लावलं, जसं कोकोनट आपण ऑइल म्हणतो, जसं ऑइलसारखं एखादं चांगलं मॉइश्चरायझर लावलं तरी तुमचे बरेचसे आजार चांगले होतात. चेहऱ्याला तुम्ही एखादं सनस्क्रीन लावलं किंवा एखादं चांगला फेसवॉशनं तोंड धुतलं तर तुम्ही थोडंसं जरी मेंटेन केलं डे टू डे लाईफमध्ये, सिम्पल जसं पॉन्ड्सची क्रीम लावतो त्याच्या नावाचं सनस्क्रीन लावायची. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा चेहरा काळा होणार नाही, तुमच्या चेहऱ्यावर तेज राहील, चेहरा मेंटेन राहील, चेहऱ्याला काहीच होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे छोटे छोटे प्रिकॉशन्स आहेत, आपण जसं म्हणतो डेटॉलची ॲड बघतो की डेटॉल हात धुतल्यानंतर इन्फेक्शन होत नाही, सेम आपल्याला त्वचेला काळजी घेण्यासाठी सिम्पल वेमध्ये डे टू डे लाईफमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी तुम्हाला 70 ते 80% आजार त्वचेचे होणार नाहीत. नक्कीच सर, खूप आज या संवाद सत्राच्या माध्यमातून खूप सुंदर अशी माहिती दिलात. अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर, स्किनच्या बाबतीत असू द्यात किंवा केसाच्या बाबतीत असू द्यात किंवा अनेक आजार आहेत त्वचाचे, तर त्या संदर्भात असू द्यात, अतिशय सोप्या भाषेमध्ये आज डॉक्टर राहुल राचेवाड सर यांनी अतिशय सोप्या शब्दात आपल्याला संपूर्ण आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. तर नक्कीच सर, आज तुमच्या या क्लिनिकच्या माध्यमातून राचेवाड स्किन हेअर अँड लेझर सेंटरच्या माध्यमातून तुम्ही जे काही उपचार पद्धती या ठिकाणी देताय ते सुद्धा नांदेडकरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या माध्यमातून ते निदान नांदेडच्या सर्व नागरिकांना मिळते आहे, नांदेडच्या सर्व जिल्ह्यातील व्यक्तींना, रुग्णांना मिळते आहे. तर नक्कीच सर, शेवटचं जाता जाता तुम्ही नांदेडकरांसाठी किंवा इतर मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकांसाठी त्वचाच्या हेल्दीसाठी, त्वचाच्या काळजीसाठी तुम्ही काय शेवटचा संदेश द्याल? मी एक सांगू इच्छितो की तुमची जे बॉडी आहे किंवा तुमची जी त्वचा आहे, तर त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की हायड्रेशन ठेवणं त्वचेला. दुसरी गोष्ट आहे की 3 बेसिक गोष्टी आहेत, स्ट्रेस फॅक्टर, स्लीप पॅटर्न आणि डाएट पॅटर्न. तुमचं डाएट छान पाहिजे, जसं प्रोटीन डाएट आहे किंवा बाकीचे आपण जे पण डाएट हे करतो, तर ऑइली खायचं नाही जास्त किंवा डाएट छान ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्ट्रेस फॅक्टर, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला भरपूर स्ट्रेस आहे, पण स्ट्रेसमुळं पण मॅक्झिमम आजार त्वचेचे होतात. तुमचं स्ट्रेस जरी थोडंसं जरी कंट्रोलमध्ये ठेवलं तरी तुमचे बऱ्याचपैकी आजार खूप चांगल्या पद्धतीने चांगले होतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्लीप पॅटर्न, कधीही कोणत्याही वेळेस झोपणं किंवा उठणं हे एकदम चुकीचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला पिंपल्स येतात, स्ट्रेस येतो आणि पिंपल्स येतात. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे आजार होतात, केस गळतात. आणि त्वचेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 3 ते 4 गोष्टी, स्ट्रेस फॅक्टर, डाएट पॅटर्न, स्लीप पॅटर्न आणि त्वचा तुमची म्हणजे रेग्युलर पाणी जास्त पिणं आणि त्वचेला हायड्रेट ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो. आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी असतात, जसं काही चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं, बॉडीला मॉइश्चरायझर लावणं, केसांना म्हणजे आपण नॉर्मली कोकोनट ऑइल जरी वापरलं तरी चालते. डे टू डे लाईफमध्ये एवढं जरी केलं तरी तुमच्या बऱ्याच त्वचेच्या समस्या आमच्याकडे यायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला, आणि तुमच्या घरच्या घरीच तुमच्या त्वचेच्या समस्या सॉल्व्ह होऊन जातील. नक्कीच सर, आज तुमच्या माध्यमातून हा संवाद सत्र झाला. या संवाद सत्राच्या माध्यमातून तुमच्याकडून आज खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली. नक्कीच सर, तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं, आमच्या प्रेक्षकांना लाभलं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.